तर आपण ह्या मिरच्या ढबू तळणार आहोत. ह्या तिखट नसतात. आपण ह्यातल्या अशा चिरा पाडून ह्याची बिया काढून घेणार आहोत. प्रकारे आपण या सगळ्या बिया काढून घेणार आहोत. आपण यात हळद, मीठ, कंचित थोडीशी मिरची पावडर, जास्त नाही. हळद जरा जास्त टाकायची आणि थोडा खायचा सोडा, जास्त नाही. ही जिरा पावडर, आपण याची पेस्ट बनवून घेऊया. बेसन पीठ आपण छान असं घोटून घेऊया, कारण यात गाठी वगैरे असतील ना ते निघून जातात. आणि पीठ असं एकदम जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, अशी कंसिस्टन्सी ठेवली. एक एक मिरची थोडं आपण ह्यात पीठ भरणार आहोत, म्हणजे मिरचीला टेस्ट येते. तर हे असे आपण हे बघा, अशा प्रकारे आपण हे छान पीठ ह्याला लावून घेऊया. अशा प्रकारे बारीक गॅसवर हे तळून घेऊया. आणि ह्या आपण ह्या अशा मिरचीला सगळ्या लावून आपण हे अशा सगळ्या तळून घेणार आहोत. शेवटचे दोन त्या पण आपण तळून घेऊया. अशा प्रकारे हे राहिलेलं पीठ मी त्याच्यावर टाकते. ते बघा, आपल्या मिरच्या रेडी. तर अजून आपण ह्या दोन आहेत ना, तर अशा प्रकारे या मिरच्या तळून घ्यायच्या. अशा प्रकारे आपली ढबू मिरची रेसिपी रेडी आहे. बघा किती छान झाली, कुरकुरीत झाली. जिरं टाकल्यामुळे जिऱ्याची पेस्ट पिठामध्ये, त्याला छान वास आणि सुगंध सुटला. तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटते रंजना मावशीची, ती सबस्क्राईब करून नक्की सांगा.